नमस्कार मंडळी, अर्चना's लाईफस्टाईल मध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। श्रावण महिना म्हटलं की सण उत्सव आणि व्रतांची मांदियाळी सुरू होते। श्रावणातल्या प्रत्येक शुक्रवारी आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी जिवती देवीची पूजा केली जाते। सर्वात आधी पूजेची जागा स्वच्छ करून तिथे सुंदर रांगोळी काढा, त्यावर पाट किंवा चौरंग ठेवा, त्यावर लाल किंवा पिवळे वस्त्र अंथरून ठेवा, पाटावर जिवतींची प्रतिमा किंवा फोटो व्यवस्थित स्थापित करा। सुरुवातीला मी समया लावून घेते। आता पूजेसाठी लागणारे साहित्य: हळद, कुंकू, अक्षदा, दिव्यासाठी तूप किंवा तेल, दुर्व्याची जुडी, आघाडीची पाने आणि लाल किंवा पिवळी फुले। नैवेद्यासाठी चणे आणि गुळ घेतलेला आहे। इथे दूध साखरेचा पण आपण नैवेद्य दाखवू शकतो। आता मी इथे विड्याची पाणी ठेवून घेते, त्यावर एक सुपारी ठेवून देते, त्याला आपण थोडस पाणी लावणार आहोत। त्याला गंध, अक्षदा, फुलं वाहून घेऊया। आपण ज्योतीची पूजा करायच्या आधी आपण गणपतीची पूजा करून घेऊया। तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्ती पण ठेवू शकता। आता मी इथे लाल फुल वाहून घेतलेलं आहे। आपण दिव्यांची पण पूजा करून घेऊया। फोटोला पण सर्व फोटोंना पाणी लावून घ्यायचं। सुरुवात फक्त पाण्यात नॉर्मल बोट बुडवायचं आणि लावल्याचा मान करायचा आणि त्यानंतर हळद कुंकू सगळ्या फोटोंना लावून घ्यायचं। असे व्यवस्थित पूजा करून घ्यायची। जिवतीची पूजा करायला खूप सोपी आहे। इथे मी तुम्हाला आघाडा दाखवते। अशा प्रकारचा आघाडा असतो, त्याची माळ करून घालायची। आघाडा आणि दुर्वा एकत्र एक एक घालून दोऱ्यामध्ये बांधून घ्यायचं, त्यामध्ये थोडीशी फुले पण घालून बांधून घ्यायचे आणि त्याची माळ देवीला अर्पण करायची, ज्योती देवीला। ही खूप साधी सोपी पूजा आहे, पण याचं फळ खूप जास्त आहे। आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रत्येक आईने हे व्रत केलं पाहिजे। इथे मी वस्त्रमाळ पण घालून घेतली। जिवती देवींची पूजा झालेली आहे। आता मी त्यांना नैवेद्य अर्पण करते। गुळ आणि फुटाण्याचा नैवेद्य मी अर्पण केलेला आहे। तुम्ही दूध साखरेचा पण नैवेद्य दाखवू शकता। आणि नंतर जिवती देवीची आरती करायची आणि त्यानंतर मुलांचे औक्षण करायचे। जिवती देवी ही लहान मुलांचे रक्षण करणारी देवी मानली जाते। पूजा पूर्ण झाल्यावर घरातील लहान मुलांना पाटावर बसवून त्यांचे औक्षण करावे। त्यांच्या कपाळाला औक्षणाचा टिळा लावून त्यांना चणे, फुटाणे किंवा गोड नैवेद्य खाऊ घालावा। औक्षण करताना मुलांच्या डोक्यावर थोडेसे तांदूळ टाकावे। अशा प्रकारे एकदम साधी सोपी पूजा आहे। ही पूजा नक्की तुम्ही करा। तुम्हाला उपवास करायचा असेल तर करा किंवा उपवास धरायचा नसेल तरी चालेल, पण ही पूजा दर शुक्रवारी श्रावण महिना आहे तोपर्यंत करा। देवीला नैवेद्य दाखवून झालेला आहे। आता मी अगरबत्ती ओवाळून घेते। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पूजा करून घ्या। अगरबत्ती ओवाळल्याच्या नंतर कहाणी वाचून घ्या आणि कहाणी झाल्याच्या नंतर आरती करून घ्या जिवती देवींची। श्रावण महिन्यातील शुक्रवारी जिवती देवीची आणि लक्ष्मी देवीची पूजा केली जाते। हे व्रत विशेषतः संतती, आरोग्य, उदंड आयुष्य आणि कुटुंबातील सुख समृद्धीसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते। या दिवशी सुवासिनीला महिलांना एकमेकींना हळदी कुंकू लावून औक्षण करतात आणि दुधाचा नैवेद्य दाखवतात। ही पूजा केल्याने घरात सुख समृद्धी राहते आणि वंशवृद्धी होते, असा दृढ विश्वास आहे। विशेषतः या दिवशी भिंतीवर किंवा कागदावर जिवती देवीची चित्र लावून त्याची पूजा केली जाते। आषाढ श्रावणात येणाऱ्या संकटापासून संततीचे रक्षण व्हावे म्हणून माता तिची प्रार्थना करतात। या दिवशी सुवासिनीला महिलांना घरी बोलवून हळदी कुंकू किंवा हरभऱ्याचे वाण दिले जाते। तर मंडळी, ही होती श्रावणी शुक्रवारी केली जाणारी जिवतीची सोपी पूजा पद्धत। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुमच्या नातेवाईकांना शेअर करा आणि आपल्या अर्चना लाईफस्टाईल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सगळ्यांना श्रावण महिन्याच्या आणि जिवती पूजेच्या खूप खूप शुभेच्छा। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।